की जुन्नर नगर परिषदेमध्ये ज्यावेळेला ओबीसी महिला हे पद आरक्षित झालेलं आहे, तर या पदाकरता आमच्याच कुटुंबातील कोणीही एक व्यक्ती या पदावर काम करण्यास इच्छुक आहे। हे काम करत असताना ते प्रामाणिकपणे त्याचप्रमाणे शिस्तबद्धरित्या काम करणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जुन्नर नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे ते सर्व पाहता जुन्नर नगर परिषदेमध्ये जे उमेदवार द्यायचे आहेत, तर आम्ही स्वतः कौटुंबिकरित्या आणि केलेल्या अभ्यासानुसार की महायुतीकडून मग या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RPI असेल, यांची जी महायुती आहे त्या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी हे तिकीट मिळणं आवश्यक आहे आणि आमचा तो आग्रह त्याकरता राहणार आहे महायुतीच्या माध्यमात। भविष्यात जर महायुती झाली नाही तर या ठिकाणी आमच्या विचाराचा जो पक्ष आहे त्या विचाराच्या पक्षाने आम्हाला म्हटलं की आम्ही तुम्हाला AB फॉर्म देतो, तुम्ही निवडणूक लढा, तर त्या विचाराच्या पक्षाबरोबर राहून आम्ही ती निवडणूक या ठिकाणी लढणार आहोत। दुसरा महत्त्वाचा विषय की या ठिकाणी 10 प्रभाग आहेत, 10 प्रभागांमधून सुद्धा अनेक 20 जण या ठिकाणी उभे राहणार आहेत, त्यामध्ये काही महिला आहेत, काही पुरुष आहेत। त्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी जुन्नर शहराचा विकास ज्या पद्धतीने होईल तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शकरित्या होणं हे गरजेचं असल्यामुळे आपण या ठिकाणी सर्व मतदारांनी सहकार्य करावं। या पुढील काळामध्ये आम्ही मतदार राजाकडे जाणार आहोत, त्या मतदार राजाकडे जाऊन त्यांची विचारणा, त्यांचा अभ्यास किंवा मतदारांचं म्हणणं हे ऐकून घेऊन व पुढील निर्णय आम्ही जाहीर करणार आहोत। तुमच्या कुटुंबातलं कोण व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी? आता आमच्या कुटुंबामध्ये आमच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या कन्या या ठिकाणी क्वालिफाईड आहेत, त्यापैकी कोणी या ठिकाणी हे निवडणूक लढू शकतं। नमस्कार, मी सुजाता मधुकर काजळे। छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत या आपल्या शिवजन्मभूमीचा विकास पारदर्शक व प्रामाणिकपणे करण्याचा आमचा निर्धार आहे। शिवजन्मभूमीच्या सर्व मतदार यांच्या व सर्व सामाजिक संस्था मंडळ यांच्याशी चर्चा करून आम्ही कौटुंबिक निर्णय घेऊ।